हाय गुड स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटलवर्ड. चला, दुसऱ्या दिवशी खूप काम असल्यामुळे म्हणजे आम्हाला खूप शेवाया होत्या आणि याला पण पाणी लावायचं तर गव्हाला वगैरे ना. मग संध्याकाळीच मी सगळा ओटा वगैरे धुवून घेतलं. रात्रीची 11:30 वाजता मी आज 11:30 वाजून गेले होते, म्हणजे 12च वाजत आले होते. तेव्हा मी ओटा साफ करत होते. माऊली दादाला म्हणलं का व्हिडिओ काढ थोडासा, म्हटलं काल पण व्हिडिओ नाही आला आपला, त्यामुळे. आणि इथं ना खूप शेवाया रोजच्या एवढंच असल्यामुळे रोज खूप खराब होतं. आणि गप्पा मारता मारता धुवून घेतलं, कारण सकाळी सुकलं पाहिजे, म्हणजे रात्रभर कसं वाळून जाईना. आणि सकाळी करायला कसं म्हणजे वाळायला राहिलं ना, एकदम बाई उठल्यानंतर लगेच सोजी काढतील आणि लगेच म्हणजे आम्ही चाळून वगैरे हे करू. तर असं बाजूला दिसत असेल एवढी सगळी सूजी आम्ही गव्हाला पाणी लावलं होतं. आणि त्याच्यानंतर मी वाटा धुवायला घेतला का सगळा स्वयंपाक वगैरे करून. रोज आम्हाला एवढाच टाईम झोपायला, आणि सकाळी 6-6:30 आम्ही उठतो पण, कारण म्हणजे रोजच एवढं पापड्या वगैरे पण करायच्या असतात आम्हाला घरच्याच्या. आणि आम्ही बाहेरच्या ऑर्डर घेतो ह्या शेवायच्या. तर तुम्हाला कोणाला शेवाय करायच्या असेल तर मला ह्याच्यामध्ये कमेंट करू शकताय तुम्ही. मी तुम्हाला म्हणजे मेसेज करेन की आम्ही कुरिअर वगैरे पाठवतो तुम्हाला. तर कोणाला जर पाहिजे जसं शेवाय तर मला फक्त कमेंट करून सांगा. मग माझा पर्सनल नंबर आहे ना, तो मेसेज करेल. नाही तर ज्याच्याकडे नंबर आहे ना माझा, त्यांनी मला मेसेज करू शकताय. तर हा मोठा पाईप आहे, बोरिंगचं पाणी असल्यामुळे प्रॉब्लेम नाहीत, कारण 5-6 वर्ष झाले आम्ही आता बोरिंग मारल्याला. खूप पाणी आमच्या बोला 110 फुटावर इतकं पाणी ना, अजिबात उपसत नाही. किती पण मोटर चालली हे झालं तरी पण, म्हणजे खूप पाणी बोरलं आमच्या. आणि मोठा पाईप असल्यामुळं म्हणजे पूर्ण वाटा असा रोज धुवून काढावा लागतो, कारण पिठाची गिरणी आहे आमच्या इथे. तर रोज इतकं धुतलं नाही, एवढंच पांढरं होणार. 2 वेळेस झाडू मारत, थोडी खोकला येतो आहे, तब्येत बरी नाही आहे. तर एवढं रोज सगळं साफ करायचं रोज, एवढं मंदिर वगैरे. आणि दारातच असं म्हसोबाचं मंदिर आहे आमच्या. आणि दोन्ही पण साईडने मोठे गेट केलेले आहेत, कारण इकडून पण गिऱ्हाईक आहे तिथं. आणि इकडं गाडी वगैरे 4 व्हीलर कधी असं 2 व्हीलर वगैरे असेल तर तिथे लावायला अशी जागा केलेली दारामध्ये आमच्या बंगल्यापुढे. तर म्हणजे खूप छान, म्हणजे गावाकडे आल्यानंतर म्हणजे मजा येते काम करायला. आणि किती पण काम केल्याच्या नंतर आहे ना, थकत नाही मी. तर सगळा ओटा धुवून झाला आहे माझा बाहेर पाणी मारत होते, कारण गप्पा मारत होते का समोरचे का म्हणजे माझे मावस बाईंचे, आमच्या मावस बहिणीचे मुलं वगैरे उभा होते. त्यांच्या गप्पा मारता थोडासा माऊली दादा आमचा व्हिडिओ काढायला असलं काही टेन्शन नसतं, मस्त व्हिडिओ वगैरे काढत होता. ते समोरून बोलत होते. आणि आमचा हा सकाळी बघू शकता तुम्ही, हा सकाळ उठल्यानंतरचा व्हिडिओ आहे. कारण म्हणजे 30 किलोची सोजी काढायची होती, 5 पायल्याची. आणि 30 किलो भरतं, 30 किलोच्या पुढं आहे. पण आम्ही आता धरलेत मी जसे 30 किलो. तर म्हणजे असं केसाला थोडंसं स्कार्फ वगैरे बांधून घेतले, बहिणीने बांधलं, कारण कालच मी केस धुतले म्हणून. आणि सगळं उडतं. आता 3 तास आम्ही सुजी काढली, एवढे दमले होते मी त्या आज ना, बापरे विचारूच नका. कारण दिवसभर काम आणि घरातलं पण काम, एवढी सुजी चाळायची. लाईट पण कितीतरी वेळेस गेली घरातलं. आणि तांदळाचे पापड वगैरे पण केले आम्ही आमच्या घरचेच, कारण केलं तर खायला देणार आहे, तर कोण देणार आहे आपल्याला आयतानंतर. आई वडील ते आहेत तोपर्यंत देतील, मग त्याच्यानंतर आपल्याला पण आलं पाहिजे ना. त्याच्यामुळं आवड असली पाहिजे, कारण आणि खूप मेहनत असते, कारण खूप शेवाय करायला नसला. संध्याकाळी आम्ही ही गव्हाला पाणी लावून सकाळी बाईने उठल्याच्यानंतर थोडं सुकवलं. आणि नंतर मग सुजी वगैरे काढली, बघू शकते तुम्ही. असं याच्यामध्ये हे निघतं मग गव्हाचं आपलं कण्या, म्हणजे सालटे असतात ना, त्याला काय म्हणतात काय नाही बाई, त्याने एवढं निघतं. आणि भरपूर निघतं, म्हणजे लई खूप मेहनत आहे शेवाय करायला. 250 रुपये काहीतरी पायली, म्हणजे त्यांचे गव्हा असेल तर 250 रुपये पायली घेतात आम्ही असे. तर भाऊ जाड मोठाला एकदा मोठा चाळणीचा येत होत्या, मी आणि बाई बारीक चाळणीचा येत होतात, कारण खूप शेवाया असल्यामुळे गप्पा मारता सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर भाऊ गेले गिरण झाडायला. 3 तास आम्हाला जेवढी सोजी चाळायला गेली नुसते. आणि म्हणजे भाऊंचं एवढी स्वच्छता असते गिरणी, तुम्ही बघू शकताय. एकसुद्धा जाळी भाऊची कधीच होणार नाही. मी रांगोळी काढत होते तेव्हा मी भाऊचं शूट घेतलं थोडंसं.
म्हणलं बघा फक्त स्वच्छता बघून आमच्याकडे गिऱ्हाईक येतात ताईंनो. एवढी स्वच्छता आणि एवढं पीठ म्हणजे एवढं व्यवस्थित इमानदारीने एवढं कधीच कोणाचं पीठ घेतलं आणि असं कधी होणारच नाही. सगळ्याला इमानदारीने देणार सगळं. आणि रोज कसं लोक कोण म्हणतात येणार आहे तुमच्या दारात गिरणी पुढं आल्याच्या नंतर यांना खूप फ्रेश वाटतं. आणि ह्या 2 गिरण्या कंटिन्यू 4-4, 5-5 तास आमच्या गिरण्या चालतात दिवसभर. म्हणजे एवढं आमचा सीजन असतो गावाकडे. म्हणजे खूप कामं असतात, खूप कामं असते. आणि माझ्या सासऱ्यांचं पहिले गठलीचे कामं करायचे म्हणजे हमालीचे. तर त्यांच्या वडिलांच्या जागेवरती लावलेले होते आणि त्यांचे मुलं लागल्याच्या नंतर त्यांना म्हटले आता बाद झालं सोजी चाळून झाली. अशा गोण्या टाकीत असतो वायफायसाठी, कारण बदलाबदली होतात ना म्हणून. आज 5 पायल्याच्या शेवया त्या डबल एकात एक टप्प टाकले तसे. आता आंघोळ्या वगैरे करून स्वयंपाक करून शेवया लागायचे. मी नाही येत शेवया करायला, बहीण भाऊच करते. तीच पिठं माहिती आणि कालच्या शेवया होत्या त्याच्यात गोणीमध्ये अशा भरून ठेवावं लागते. अशा शेवया असतात त्याच्यापेक्षा बारीक पण करतो जसे द्यायला लागायचे तसे. जाते ते पापड पण करायचे ते. चला मावल्या नाहीच आला बाय पण माऊली मोठ्याला झाल्यात आज शेवया. मोठ्याला झाल्यात. काय झालंय यश बाजूला हो यश. पटापट आपल्या शेवाय थोडायचं. खायची घ्यायची का माणसाला? अया चिंच आणाय गेली. चिंच कोणाची? चिंच कोणाची होती? हा एखादा गिऱ्हाईक जाईल आमच्या दारातून. म्हणजे रोडला घर असल्यामुळे ना कंटिन्यू कोणी ना कोणी असं येत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करता येईल ना.